नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपलं स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. तर तुम्हाला सगळ्यांना शुभ गुरुवार आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज मोस्टली सगळेच गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करणार आहेत. पण बघा, आज किती सुवर्ण किंवा विशेष असा योग आहे. कारण बघा, आज सफला एकादशी पण आहे. आज सफला एकादशी असल्या कारणाने या दिवशी भगवान नारायण म्हणजेच विष्णू रूपाची पूजा केली जाते आणि गुरुवारचे आपले उद्यापन आहे. त्यामुळे आज आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची ही सेवा करायची आहे म्हणजे आहे. मी प्लीज एकदम तुम्हाला आवर्जून सांगेन की आज एकादशी आणि आज उद्यापन आहे, त्यामुळे या दोघांच्याही आपल्याला सेवा करायच्या आहे. आता त्याचबरोबर आपल्याला विष्णूंची सेवा करायची आहे. बघा, असं म्हटलं जातं की जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मीला आमंत्रणसुद्धा देण्याची गरज पडत नाही. तिचा वास त्या घरामध्ये सदैव असतो. तर आज तुम्ही व्रत करत असाल किंवा समजा तुम्ही व्रत करत नसाल, कुठल्याही कारणाने तुम्ही केलं नाही आहे, पण आज तुम्हाला दोघांच्याही सेवा करायच्या आहेत. ते म्हणजे काय, तर तुम्हाला आज भगवान विष्णूंचं म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्र नाम किंवा नामावली तुम्हाला म्हणायची आहे. त्याचबरोबर एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा एक माळ तुम्हाला जप करायचा आहे. आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती किंवा फोटो जे काही असेल त्याच्यावरती छान अभिषेक घाला. फोटो असेल तर पुसा. जर काही नसेल, बालाजींचा फोटो असेल तरीसुद्धा आपल्याला त्याची पूजा ही करायची आहे. त्याचबरोबर आज माता लक्ष्मीचा जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर अभिषेक घालायचा आहे. छान मूर्तीला अष्टगंध, गुलाबाचं अत्तर किंवा केवड्याचं अत्तर लावायचं आहे आणि हळद कुंकू लावून माता लक्ष्मीला लाल फूल किंवा गजरा हा तुम्ही वाहू शकता. त्याचबरोबर आज तुम्हाला 8 खेपा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. भले मग तुम्ही सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, तुम्ही रात्री 9 वाजेपर्यंतसुद्धा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता. तुम्ही 16 खेपा म्हणू शकता, 8 खेपा म्हणू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला 1 खेपा श्रीसूक्तम म्हणायचं आहे आणि 1 खेपा अष्टलक्ष्मी स्तोत्रम न विसरता आज आपल्याला म्हणायचंच आहे. काहीही करा, पण अष्टलक्ष्मी स्तोत्रम आज आपल्याला पठण करायचं आहे. कारण आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मींची कृपा ही कायम असली पाहिजे. फक्त नुसतं लक्ष्मी नाही तर 8ही लक्ष्मी आपल्या घरी नांदून त्यांचा वास राहायला पाहिजे. म्हणून आज अष्टलक्ष्मीची पूजा आणि स्तोत्रमचं पठण नक्की करायचं आहे. बघा, कहाणी पण तुम्हाला वाचायची आहे आणि त्याचबरोबर आज आपल्याला कुंकुमार्जन पण श्रीयंत्रावरती करायचं आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा, देवीचा टाक फोटो असेल त्याच्यावर करा किंवा महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती असेल त्याच्यावर करा. काहीच जर नसेल तर एक सुपारी घ्या, त्याला लक्ष्मी स्वरूप मानून तुम्ही त्या सुपारीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. पण आज अष्टोत्तर नामावली म्हणून किंवा श्री सूक्त म्हणून किंवा कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणून किंवा ओम श्रीम नमः हा जो बीज मंत्र आहे जो लक्ष्मी व्रताच्या पुस्तकामध्ये सुद्धा दिलेला आहे तो तुम्ही म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. आणि त्याचबरोबर जी आपण कमळगट्ट्याची जी माळ आहे त्याच्यावर सुद्धा 108 केपा ओम श्रीम नमः हा सुद्धा आज आपल्याला मंत्र करायचा आहे. त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र हे 16 खेपा आपल्याला करायचंच आहे. आता सगळं झाल्यानंतर आज माता लक्ष्मीला जे प्रिय आहे ते म्हणजे लवंग आणि केशर घालून खीर तुम्ही दाखवू शकता किंवा दुधात केशराची एक काडी घालून तो नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्ही मखाण्याची खीर किंवा नुसते मखाणेसुद्धा नैवेद्य दाखवू शकता. या पदार्थाशिवाय आपला आज नैवेद्य माता लक्ष्मीला अपूर्ण आहे. जरी आज एकादशी असेल तरी विष्णूंना नाही पण माता लक्ष्मीला आपण हा नैवेद्य दाखवू शकतो किंवा तुम्ही कुठलीही फळं आज नैवेद्य म्हणून दाखवू शकता. आज जेवढा तुमच्याकडे सवाष्णी येतील त्यांना तुम्ही लक्ष्मी स्वरूप मानून त्यांना हळदी कुंकू लावा, त्यांची ओटी भरा,
पाया पडा, त्यांना गुलाबाची फूल किंवा गजरा किंवा कुठलंही फूल त्यांना द्या माळायला. जे काय तुम्ही खायला प्यायला केलं असेल ते त्यांना द्या आणि पुस्तकाची एक प्रत देऊन नमस्कार करून या व्रताचे उद्यापन तुम्ही असं पूर्ण करू शकता. तर बघा, आज हा खूप सुवर्ण योग आलेला आहे. आज तुम्हाला भगवान विष्णूंची नारायण रूपाची पूजा करायचीच आहे आणि माता लक्ष्मीची सुद्धा पूजा आणि सेवा करायची आहे. तर ह्या सेवेला आज खूप महत्त्व आहे, कारण असा योग हा क्वचितच आपल्याबरोबर गुरुवारच्या म्हणजे जे आपण महालक्ष्मीचं व्रत जे करतो आहे त्यावेळेला येतो. तर ह्या सेवा नक्की करा, भले रात्री करा पण करा. तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद किंवा अष्टलक्ष्मींचा आशीर्वाद हा सदैव आणि नक्की राहील. तर आज उद्यापन छान रीतीने करा. केवढी सेवा करता हे महत्त्व आहे. केवढं डेकोरेशन करता, केवढं मोठं करता, ह्याच्यापेक्षा आपण किती मनाने आणि श्रद्धेने आणि प्रेमाने आतुरतेने सेवा करतो, ती सेवा लवकर आपल्या गुरूंच्याकडे किंवा आपले जे देव आहेत किंवा देवी आहेत त्यांच्यापर्यंत ती लवकर पोचते. आता प्रश्न येतो की उद्यापन झाल्यानंतर कलशातलं पाणी काय करायचं. तर कलशातलं पाणी तुम्ही घरी शिंपडून तुळस सोडून कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर जो नारळ आहे, बरीच लोक तो नारळ फोडतात, पण मी एक सांगते, आपण त्याला लक्ष्मी स्वरूप मानलेलं आहे. जर तुमच्या घरी नारळ फोडत असतील तर फक्त त्याचं गोड करून काहीतरी खावा. अजिबात तो स्वयंपाकामध्ये वापरून आलं लसूण कांदा हे वापरून काहीही करू नका. त्यामुळे फक्त गोड करूनच खावा. जर तुमच्याकडं नारळ विसर्जित केला जातो तर तो नारळ तुम्ही विसर्जित करा. जशी तुमच्या घरात प्रथा असेल ती प्रथा तुम्ही फॉलो करू शकता. आता दुसरं म्हणजे जे बाकीचं साहित्य आहे, फुलं विडा, ते तुम्ही निर्माल्यामध्ये वाहून देऊ शकता. तर अशा रीतीने उद्यापन केल्यानंतर तुम्ही नारळाचं आणि कलशातल्या पाण्याचं तुम्ही व्यवस्थित जशी तुमची घरात प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे तुम्ही तसं करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.